2.5 वर्ष माझ्या मतदारसंघाला एकही रुपयाची निधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला मिळाली नाही। मग आता अगर आम्ही विथ इंटरेस्ट अगर परतफेड करत असू तर त्याच्यामध्ये चूक काय? त्याच्यामध्ये चूक काय? म्हणून पहिला तुम्हाला टीका करायची आहे ना, मी सांगेन इकडच्या उबाटा फावाटाच्या नेत्यांना, तुम्हाला टीका करायची आहे ना, जाऊन सांगा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर काय तुम्ही उगाच आमचा मनस्ताप वाढून ठेवलाय। तेव्हा अगर मुख्यमंत्री म्हणून अगर निधी दिली असती तर सिंधुदुर्गामध्ये आम्हालाही निधी मिळाली असती। आणि म्हणून स्पष्ट भूमिका आमच्या सगळ्यांची आहे। आज निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार आमच्या धनुष्यबाणावर आमच्या कमळ चिन्हावर लढवत असतील त्याच विभागाच्या विकासाची जबाबदारी ही पालकमंत्री म्हणून आणि राज्य सरकार म्हणून आमची असेल, हा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने देऊन जा। काही आहे काही मतदारसंघामध्ये हे अपक्ष कुठेतरी वळवळ करतायत, त्यांना वाटतं की बंडखोरी केल्यानंतर त्यांना नंतर कोण 9 तारखेनंतर विचारणार आहे। त्यांना मी काल पण महापण मतदारसंघामध्ये मी आणि आमचे केसरकर साहेब होतो, मी तिथेही सांगितलं कुठलाही अपक्ष जोही तिथे आमच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अगर उभा असेल, बंडखोरी केली असेल, सन्मान्य राणे साहेबांचा शब्द ज्यांनी पाळला नसेल त्याला त्या मतदारसंघामध्ये चुकून येणार तर नाही पण चुकून अगर निवडून आला तर एकही रुपयाची निधी मी देणार नाही, हा ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। फिरवा आता त्यांच्याकडे व्हिडिओ बघून दे जरा, त्यांना डोकं पकडून दे जरा। म्हणून उगाच मतदार बंधू भगिनींना विनंती करेन, आपल्याकडे अधिकृत उमेदवार आहेत, आम्ही 50 चांगले उमेदवार निवडून तुमच्याकडे दिले आहेत, 100 पंचायत समितीमध्ये दिले आहेत, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या। त्या मतदारसंघाची आणि त्या गावाच्या विकासाची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल, हा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने सगळ्यांना देणार आहे। आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपल्या सगळ्यांना ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने मी विनंती करेन, जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातल्या माझ्या सर्व सुज्ञ मतदारांनी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आदरणीय राणे साहेबांना निवडून दिलं, विधानसभेमध्ये सन्मान्य निलेश साहेब आणि आमचे केसरकर साहेबांना आणि कणकवलीमध्ये मला आशीर्वाद दिला, तसंच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण परत एकदा महायुतीला आशीर्वाद द्या, परत एकदा राणे साहेबांच्या नेतृत्वात ही जिल्हा परिषद पंचायत समिती द्या। पुढची 5 वर्ष या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाच्या माध्यमातून कायापलट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे। आणि म्हणून ह्या निमित्ताने आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो। साहेब आपण नेहमी आमच्या जिल्ह्यात येता, नेहमी आपण मंत्रालय असेल विधानसभा असेल, जेव्हा जेव्हा आमच्याकडून कुठलंही निवेदन गेलं ते नेहमी शिंदे साहेब मदत करणाऱ्यापैकी आहे। मी तेव्हा 2.5 वर्षाची तक्रार उद्धवजींबद्दल करू शकतो, शिंदे साहेबांबद्दल करू शकत नाही करू शकत। तेव्हा आम्ही हळूच निवेदन द्यायचो, शिंदे साहेब तेव्हा पण आमची कामं करायची, हक्काने करायचे तेव्हा, म्हणून त्यांना त्यांचे तेव्हाही आभार। आणि आता तर आमचे नेते म्हणून जसं फडणवीस साहेब आहेत, जसे शिंदे साहेब आहेत, आज ते ज्या पद्धतीने आम्हाला कॅबिनेटच्या माध्यमातून या जिल्ह्याला आणि या महाराष्ट्राला न्याय देत आहेत, यासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानतो। शिंदे साहेब तुम्ही इथे आलात, आम्हाला सगळ्यांना ताकद दिली, आम्ही अब तुम्हाला विश्वास देतो। येणाऱ्या 7 तारखेला महायुतीलाच मतदान होईल आणि 9 तारखेला महायुतीचेच फटाके फुटतील, हा विश्वास या निमित्ताने देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब। यानंतर विनंती करेन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नितेशजी राणे, या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे सिंधुदुर्गातील मार्गदर्शक दीपकभाई केसरकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमोदजी जठार, रवींद्रजी फाटक,
शिवसेनेचे संजयजी आंग्रे, दत्ता सामंत, संजू परब, आमचे प्रभाकर सावंत, सर्वच शिवसेना भाजपचे व्यासपीठावरील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम व्यासपीठावरच्या शिवसेना भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि विशेषतः निलेशजी तुम्हाला धन्यवाद देईन. ही सभा 24 तासातली आहे, त्याच्यामुळं साहेबांवर तर प्रेम नक्की महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे, परंतु ज्या ताकदीनं तुम्ही ही सभा सर्वांनी मिळून घेतली त्याबद्दल या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आपले देखील मनापासून आभार मानतो. आणि मगाशी तुम्ही असा उल्लेख केलात की 22-27 वर्ष ही जिल्हा परिषद राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालली. आजचा सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर, तुमचं भाषण ऐकल्यानंतर, नितेशजींचं भाषण ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे की पुढची 5 वर्ष देखील राणेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली महायुतीची जिल्हा परिषद ही अतिशय पारदर्शकपणानं सिंधुदुर्गामध्ये काम करेल. पंचायत समिती 100 आहेत, 50 जिल्हा परिषद आहेत. महाराष्ट्रातलं खरं रेकॉर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्याने केलंय. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बिनविरोध जर कुठे झाले असतील तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेत आणि म्हणून त्यासाठी देखील व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींचे त्यांचा एक सहकारी म्हणून मी आभार मानतो. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना दीपक भाई सारखे मला सांगायचे, साहेब, की सिंधुदुर्गामध्ये काहीतरी प्रकल्प आणा, सिंधुदुर्गामध्ये काहीतरी प्रकल्प आणा. पण 3-3.5 वर्ष आम्हाला यश आलं नाही. परंतु आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दावोसला गेल्यानंतर त्या कोकणामध्ये 3,93,000 कोटीचे प्रकल्प आणण्याचा संकल्प आम्ही केला आणि त्याच्यातला 4,500 कोटीचा एक प्रकल्प हा सिंधुदुर्गामध्ये आणण्याचा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतलेला आहे. आडाळी MIDC जी ऑलरेडी पूर्वीच मंजूर झालेली होती त्याच्याबद्दल देखील नितेशचे काही गैरसमज झाले. तिथं काय आपण गोल्फचं ग्राउंड करतोय, त्याच्यानंतर तिथले आपण MIDC करत नाही. परंतु त्यावेळी देखील मी निलेशजींच्या नेतृत्वाखाली असं सांगितलं होतं, माझ्या माहितीप्रमाणे